नमस्कार. आज आपण संधी हा व्याकरणातला एक महत्त्वाचा घटक शिकणार आहोत. आपण यापूर्वी समास शिकले आहेत. आता संधी आणि समास यामध्ये फरक काय असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आपण सुरुवातीला समासामध्ये पाहिलं की दोन शब्द किंवा दोन पद एकत्र येऊन त्यातून जो जोडशब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो किंवा त्या कृतीला समास असं म्हणतो. तर मग संधीमध्ये काय बरं घडतं, संधीमध्ये काय वेगळं आहे, तर संधी म्हणजे काय हे आपण आज समजून घेऊया आणि संधी आणि समासामध्ये काय फरक आहे ते पण आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी हे लक्षात घेऊया की संधी हा घटक संस्कृत व्याकरणामधून मराठीमध्ये आलेला आहे. मराठीची प्रवृत्ती संधी करण्याची फारशी नाही आहे, काही प्रमाणात होते. आपण आता बोलभाषेमध्ये अनेक शब्द घाईघाईत उच्चारतो. आता मी आले असं मी म्हटलं, मी आले आहे किंवा मी आलेय असं आपण म्हणतो, तेव्हा आले हा संधी शब्द झाला, आले आहे हा मूळ शब्द झाला. तर असं बोलता बोलता आपण काही शब्दांचे संधी करतो, पण मुख्यतः संस्कृत व्याकरणामध्ये संधी हा घटक जास्त प्रामुख्याने आढळतो. आता आपण संधीविषयी ही सगळी माहिती बघूया की संधी कशाला म्हणतात, संधी आणि समासातला फरक काय, संधीचे वेगवेगळे प्रकार कोणते, हे सगळे आपण आता शिकून घेऊया. संधी म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. आपण समास शिकतानाही पाहिलं होतं, समासामध्ये दोन शब्द जोडशब्दासारखे एकासमोर एक येतात, त्याच्यामध्ये वर्णांची कोणतीही क्रिया होत नाही. आणि संधीमध्ये हाच बदल होतो. संधीमध्ये शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि मग त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्रीकरणाला संधी असे म्हणतात. त्यामुळे संधी शिकताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्णांचं एकत्रीकरण होतं. आता ते वर्णांचं एकत्रीकरण कशा प्रकारे होतं त्यानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. संधी याचा अर्थ सांधणे म्हणजे जोडणे. संधियुक्त जो शब्द असतो त्याच्यामध्ये ते दोन शब्द इतके एकत्र झालेले असतात की कधी कधी आपल्याला त्यातली मूळ पदं कोणती किंवा मूळ शब्द कोणते हे ओळखणं सुद्धा अवघड जातं, कारण त्या दोन वर्णांचं एकत्रीकरण होऊन एक तिसराच वर्ण तयार होतो की ज्यामुळे आपल्याला त्या वर्णावरून अंदाज येत नाही की ह्याचे मूळ शब्द काय असावेत. त्यामुळे संधी नियमांचा व्यवस्थित अभ्यास केला, संधीचे मूळ शब्द माहीत असले, कशा प्रकारे संधी घडते हे माहीत असलं की आपल्याला त्याचा विग्रह करणं पण सोपं जातं. आता आपण काही उदाहरणातून हे समजून घेऊया. उदाहरण आहे सूर्य अस्त. तर सूर्य आणि अस्त म्हणजे सूर्यास्त असा आपण शब्द जेव्हा म्हणतो तेव्हा सूर्याचा अस्त झालेला असतो त्याला आपण सूर्यास्त म्हणतो. आता सूर्यास्त हा संधियुक्त शब्द आहे. हा शब्द कसा तयार झाला तर सूर्य आणि अस्त या दोन पदांपासून हा शब्द तयार झाला किंवा दोन शब्दांपासून तयार झाला. या शब्दांची फोड केली तर आपल्याला काय दिसतं, स उ र य अ हे सूर्य, नंतर अस्त अस्त. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की स हा हलंत आहे, त्याला उ हा स्वर आहे, त्यातून सु असा शब्द तयार झाला. उ दीर्घ आहे, नंतर र र अर्धाच आहे, नंतर य ला अ हा स्वर आहे. असा सगळं या शब्दांची फोड केली की आपल्या लक्षात येईल सूर्यमध्ये शेवटचा अ आहे आणि अस्तमध्ये शेवटचा अ आहे. संधी करताना आपल्याला या पहिल्या शब्दाची विग्रह करण्याची गरज नसते. आत्ता तुमच्या माहितीसाठी इथे विग्रह केला आहे. सर्वात महत्त्वाचं असतं शेवटचं पद, पहिल्या शब्दाचं शेवटचं पद आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं पद. इथे आता अ आणि अ असं आलेलं आहे. म्हणजे इथे जे काही संधी घडणार आहे ती या दोन वर्णांमध्ये घडणार आहे, अ आणि ओ मध्ये. आणि संधीच्या नियमानुसार अ आणि अ अशी जेव्हा संधी होते, असे जेव्हा शब्दांमध्ये वर्ण होतात तेव्हा त्याचा परिणाम म्हणून आ हा स्वर तयार होतो आणि आ स्वर या दोन्हीच्या मध्ये येतो. त्यामुळे असा शब्द तयार होतो सूर्यास्त. म्हणजे इथे सूर्य आणि अस्त हे शब्द एकत्र येऊन त्याचा संधी शब्द तयार झाला सूर्यास्त. आता इथे अ आणि अ येऊन आ होतो किंवा याच्या पुढे जर दुसरा कुठला स्वर आला तर कोणता स्वर तयार होतो. अशा प्रकारे संधीचे जे वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण आता सविस्तरपणे बघूया. सुरुवातीलाच म्हटलं की संधीचे जे तीन मुख्य प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे स्वरसंधी, दुसरा आहे व्यंजनसंधी आणि तिसरा आहे विसर्गसंधी. याशिवाय मराठीतले काही विशेष संधी पण आपण अभ्यासणार आहोत. पण आज आपण स्वरसंधीपासून सुरुवात करूया. तर स्वरसंधी म्हणजे काय, एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील
तर त्यांच्यातील संधीस स्वरसंधी म्हणतात. आता आपण सुरुवातीला बघितलं की दोन शब्द एकत्र येऊन संधी शब्द तयार होतो. आता दरवेळी त्या शब्दांमध्ये शेवटी स्वरच असेल असं सांगता येत नाही. कधी व्यंजन असू शकतं, कधी अजून काही बदल असू शकतो. तर अशा वेळी त्या संधीचे जे वेगवेगळे प्रकार पडतात त्याच्यामध्ये व्यंजन संधी येते, विसर्ग संधी येते. पण जेव्हा स्वर असतात तेव्हा ती स्वरसंधी येते आणि जेव्हा स्वर येतात शेवटी तेव्हा त्यांचा संधी शब्द एका विशिष्ट प्रकारेच तयार होतो. म्हणजे त्याचे नियम वेगळे आहेत. व्यंजन शेवटी आलं तर त्याचे नियम वेगळे आहेत, स्वर शेवटी आला तर त्याचे नियम वेगळे आहेत. त्यामुळे सुरुवातीला आपण असे वर्ण बघूया की ज्या वर्णांच्या शेवटी स्वर आहेत आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला स्वर हा वर्ण आहे. म्हणजे दोन्ही स्वर जिथे एकत्र येतात तशामुळे घडणारी जी स्वरसंधी आहे त्याचे प्रकार आपण आता बघूया. त्यामुळे स्वर अधिक स्वर, जेव्हा दोन्ही स्वर एकत्र येतात त्यावेळेस जी संधी घडते ती स्वरसंधी. यासाठी एक उदाहरण आहे कवी आणि ईश्वर. यापासून कवीश्वर असा शब्द तयार होतो. आता कवी आणि ईश्वर इथे वी हा ऱ्हस्व आहे. याचं कारण असं आहे की कवी हा तत्सम शब्द आहे, मूळ संस्कृत शब्द आहे आणि त्याच्यामध्ये वी हा ऱ्हस्व येतो. त्याच्यामुळे संधी हा घटक संपूर्णपणे संस्कृत व्याकरणातून असल्यामुळे संधी शब्दांचा विग्रह आपल्याला संस्कृत व्याकरणाप्रमाणे करावा लागतो, कारण ते नियमसुद्धा संस्कृत आहेत. समजा आपण इथे वी दीर्घ काढला तर हा नियम इथे वेगळ्या प्रकारे लागू होईल. त्यामुळे संधीचे काही नियम बदलावे लागतील. तर त्यामुळे आपण संधी हा घटक जसा व्याकरणातून संस्कृत व्याकरणातून घेतलाय तसेच संधी शब्द आहेत त्याचा विग्रहसुद्धा आपण संस्कृतनुसारच करतोय. त्याच्यामुळे तो नियम व्यवस्थितरित्या लागू पडतो आणि त्यातून जो निर्माण होणारा शब्द आहे तो व्याकरणदृष्ट्या सुद्धा अचूक येतो. आता आपण कवी, त्याच्यामुळे इथे ऱ्हस्व घेतलेला आहे कारण कवी हा तत्सम शब्द जर आपण मानला तर तो ऱ्हस्व येतो. मराठीमध्ये मात्र आपण जेव्हा नुसतं कवी असं लिहितो तेव्हा आपण कवी दीर्घ लिहितो, कारण मराठीमध्ये सर्व अंत्य शब्द आपण दीर्घ लिहितो. पण संधी शब्दामध्ये कवी हा शब्द आपल्याला ऱ्हस्व घ्यायला पाहिजे. त्यानंतर ईश्वर आहे. कवीमध्ये तुमच्या लक्षात येईल ई आहे, पहिला ई आहे म्हणजे ऱ्हस्व ई आहे. त्यानंतर ईश्वरमध्ये दीर्घ ई आहे. म्हणजे इथे दोन्ही स्वर एकत्र आलेत. आपण सुरुवातीला जे बघितलं की स्वरसंधी आहे तर इथे दिसतंय आपल्याला की ई ऱ्हस्व अधिक ई दीर्घ म्हणजे ई अधिक ई बरोबर ई, दीर्घ ई होतं आणि कवीश्वर असा शब्द तयार होतो. म्हणजे हा ऱ्हस्व ईचा दीर्घ ई होतो, हा ई पण जातो, हा वी आहे त्याला दीर्घ ई होतो आणि एकूण मिळून कवीश्वर असा शब्द तयार होतो. हे एक स्वरसंधीचं उदाहरण झालं. आता आपण अशी वेगवेगळी उदाहरणं बघून त्या उदाहरणामधून त्याचे नियम समजून घेऊया. आता आपण हे सगळे शब्द बघूया. जेव्हा आपण हे सगळे शब्द बघू त्याच्यामध्ये कुठले कुठले स्वर आहेत, कुठले कुठले स्वर एकत्र आलेले आहेत, त्यातून कुठला शब्द तयार झाला आहे, हे जेव्हा आपण बारकाईने बघू, पुन्हा पुन्हा अभ्यासू, तेव्हा आपल्या हे सगळे शब्द कसे तयार झालेत हे लक्षात येईल आणि त्यावरून आपल्या नियमसुद्धा लक्षात येईल. म्हणून आपण आधी हे शब्द बघूया. आता सूर्य अस्त हा शब्द आपण पाहिलेलाच आहे. इथे आपण बघितलं की इथे अ आहे, इथे पण अस्तमध्ये अ आहे, दोन्ही मिळून आ तयार झाला ज्यामुळे सूर्यास्त असा शब्द तयार झाला. आता देव आलय. देव म्हणजे देव तुम्हाला माहितीच आहे. आलय, आलय म्हणजे घर. इथे अ आहे, इथे आ आहे, अ आ मिळून आ झाला, देवालय असा शब्द झाला. विद्यार्थी म्हणजे इथे आ आहे, इथे अ आहे. विद्येच्या अर्थाने जो कष्ट करतो तो विद्यार्थी, त्याच्यामुळे इथे आ दिसतोय आपल्याला. गिरी ईश, गिरी शब्द हा मूळ संस्कृत शब्द आहे, त्याच्यामध्ये री ऱ्हस्व आहे. जेव्हा फक्त गिरी लिहितो तेव्हा, मराठीमध्ये जेव्हा आपण फक्त गिरी लिहितो तेव्हा तो दीर्घच असतो. फक्त हे आता संधी शब्दांपुरतं आपण ऱ्हस्व दीर्घ संस्कृतप्रमाणे घेतलेलं आहे. तर गिरीशमध्ये ई हा पहिला ई आहे, त्याच्यानंतर ईशमध्ये ई दुसरा आहे. हे दोन्ही मिळून दीर्घ ई तयार झालं. त्यामुळे गिरीश हा शब्द आहे, याच्यामध्ये री हा दीर्घ आहे. हेच गिरिजा शब्द आपण पाहिला तर गिरिजा शब्द इथे मी लिहिला नाही आहे, पण गिरिजामध्ये गिरी म्हणजे पर्वत आणि जा म्हणजे जन्मलेली, पर्वतावर जन्मलेली. गिरिजा म्हणजे नदीचंही समानार्थी नाव आहे, पार्वतीचंही नाव आहे गिरिजा. तर तेव्हा गिरिजामध्ये री ऱ्हस्वच राहतो, कारण त्याला फक्त जा असा शब्द जोडलेला आहे. आपण सामासिक शब्दांमध्ये बघितलेलं होतं
ज हा शब्द लागतो, मनुज. तशा प्रकारे जा हा शब्द आहे, हा स्त्रीलिंगी प्रत्यय आहे, त्यामुळे गिरिजा म्हणजे गिरीवरती जन्मलेली. पण इथे कसं, इथे संधी होत नाहीये, त्यामुळे गिरी शब्द तसाच ऱ्हस्व राहतो आणि त्याच्यापुढे फक्त जा हा प्रत्यय येतो. त्यामुळे गिरिजामध्ये री ऱ्हस्वच राहणार. गिरीशमध्ये मात्र अशी संधी होते, त्याच्यामुळे गिरीश हा शब्द दीर्घ आहे. महिष, हां, मही म्हणजे पृथ्वी, ईश म्हणजे ईश देव. आता ई अधिक ई, इथे दोन्ही ई दीर्घ आहेत. महिष मध्ये ही दीर्घ झाला. नंतर गुरु उपदेश, संस्कृतनुसार गुरुमध्ये रू हा ऱ्हस्व येतो, उपदेश, त्यामुळे इथे आपण तो ऱ्हस्व घेतलाय, इथे पण तो ऱ्हस्वच आहे, मिळून दीर्घ ऊ झालेला आहे. त्यामुळे गुरुपदेश या शब्दामधला रू आहे हा दीर्घ असायला हवा. धेनू ऊर्जित, इथे पण संस्कृतनुसार नू ऱ्हस्व आहे, ऊर्जित मधला ऊ दीर्घ आहे, ऊ अधिक ऊ बरोबर दीर्घ ऊ. त्यानंतर भू ऊर्जा, भू मध्ये ऊ दीर्घ आहे, इथे ऊ दीर्घ आहे. आणि भुर्जा, म्हणजे या सगळ्या शब्दांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की या पहिल्या शब्दांचा, ही दोन पदं एकत्र आलेली आहेत, यामध्ये जो शेवटचा वर्ण आहे की जो स्वर आहे तो स्वर आणि पहिला जो शब्द आहे म्हणजे जे दुसरं पद आहे त्याचा पहिला वर्ण, असे दोन वर्ण एकत्र आलेत. हे दोनही स्वर आहेत, हे दोनही स्वर एकत्र येऊन त्यापासून दीर्घस्वर तयार झालाय असं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हे दोन ऱ्हस्व आहेत, इथे दीर्घ झाला, इथे एक ऱ्हस्व आहे, एक दीर्घ आहे, तरीही दीर्घ झाला. म्हणजे ऱ्हस्व किंवा दीर्घ कसेही स्वर असले तरी त्यातून तयार होणारा तिसरा स्वर हा फक्त दीर्घ आहे. यावरूनच स्वरसंधीचा पहिला नियम आपण बघूया. आत्ताच आपण जी उदाहरणं बघितली त्यावरून हा नियम तयार झालाय. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर. आपण जे जे शब्द बघितले त्यात कधीतरी ऱ्हस्व स्वर होता, कधीतरी दीर्घ सुद्धा होता. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सजातीय ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ. इथे सजातीय हा शब्द महत्त्वाचा आहे, म्हणजे त्याच जातीतला, या दोहोंबद्दल तयार झालेला स्वर हा त्याच प्रकारातील दीर्घ स्वर आहे. आपण बघितलं अ अधिक आ किंवा आ अधिक अ अशा प्रकारे होतं, ई अधिक ई किंवा ऊ अधिक ऊ, म्हणजे त्याच जातीतला तो दुसरा स्वर होता. अ अधिक ऊ अशा प्रकारची संधी आपण अजून पाहिली नाही. आपण जी उदाहरणं पाहिली त्याच्यात त्याच जातीचा शब्द, त्याच जातीचा स्वर हा पुढे आलेला होता. म्हणजे जेव्हा सजातीय संधी होते, म्हणजे सजातीय स्वर असतात आणि सजातीय स्वरांची संधी होते तेव्हा त्याच प्रकारातला दीर्घ स्वर त्यातून निर्माण होतो. त्यामुळे हा नियम असा आहे की ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, म्हणजेच दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर येतो. यालाच सजातीय स्वरसंधी, कारण ते दोन्ही स्वर एकाच जातीतले आहेत, किंवा दीर्घत्व संधी असं म्हणतात. दीर्घत्व, आत्ता आपण बघितलं की तो दीर्घस्वर कायम राहतो म्हणून त्याला दीर्घत्व संधी म्हणतात. म्हणजे जरी ऱ्हस्व स्वर आधी आला असेल, दीर्घस्वर नंतर आला असेल तरी तिसरा स्वर आहे तो दीर्घच राहतो. जरी दीर्घस्वर आधी आला असेल किंवा दोन्ही स्वर ऱ्हस्व असतील तरी सुद्धा त्यातनं तयार होणारा तिसरा स्वर आहे हा दीर्घच राहतो. म्हणजे या पद्धतीच्या संधीमध्ये दोन्ही स्वर सजातीय असायला पाहिजेत. ते ऱ्हस्व दीर्घ कसेही असले तरी त्यातून तयार होणारा संधी शब्दातला स्वर आहे तो दीर्घच राहतो. असा नियम आपल्याला यावरून लक्षात आला. आत्ताच आपण सजातीय स्वरसंधी बघितली. आता आपण म्हटलं की काही शब्दांमध्ये अशी सजातीय स्वरसंधी होत असेल, पण समजा वेगवेगळे स्वर आले, म्हणजे आता जसं अ च्या समोर ई आला तर काय होत असेल, कारण अशी शक्यता आहेच आहे, खूप वेगवेगळे शब्द एकत्र येतात आणि त्यातून तिसरा शब्द तयार होतो. त्यामुळे अशा प्रकारची पण शक्यता आहे. मग अशा शब्दांसाठी हा दुसरा एक महत्त्वाचा नियम आहे. आपण ही उदाहरणं पाहूया आणि त्यावरून ते समजून घेऊया. तर पहिलं उदाहरण आहे ईश्वर इच्छा. ईश्वर मध्ये र मध्ये आहे अ, इच्छा मध्ये आहे ई, अ आणि ई मिळून काय झालं, ए झालं. त्याच्यामुळे इथे तुम्हाला दिसेल ईश्वर इच्छा अशा प्रकारे शब्द तयार झालाय. अ आणि ईचा ए झाला ईश्वर इच्छा. ए लिहिताना काळजीपूर्वक लिहा, हा ए आहे आणि ऐ हा असा लिहितो आपण. त्याच्यामुळे
याला ए म्हणायचं आणि याला आई म्हणायचं, याच्यात गडबड करायची नाही, कारण तशी गडबड काही जणांची होऊ शकते. आता हर ईश्वर, हर मध्ये अ आहे, ईश्वर मध्ये ई आहे, मिळून काय झाला, ए झाला, हरेश्वर. म्हणजे इथे ए दिसतोय तुम्हाला, ही खूण जी आहे एची ती इथे आलेली आहे, इथे पण आलेली आहे. आता महाइंद्र, महा मध्ये आ आहे, इंद्र मध्ये ई आहे, मिळून ए झाला, महेंद्र. आता या शब्दात लक्षात घ्या महाइंद्र. तर तुम्हाला वाटेल की इथे अनुस्वार का नाही दिला, इथे महाइंद्र का नाही म्हटलं. तर इंद्र हा शब्द कसा तयार झालाय ते आपण बघूया. आपण त्याचा जर विग्रह केला तर लक्षात येईल की ई द येतो आणि मग पुढे र वगैरे असं सगळं येत जातं. तर इन या शब्दाची फोड आहे ई अधिक अनुस्वार. त्यामुळे इथे आ अधिक ई असं नाहीये, तर फक्त ईच आहे. अनुस्वार त्याच्यानंतर आहे, त्यामुळे अनुस्वाराचा या संधीशी काही संबंध येत नाही. या संधीशी संबंध कुणाचा येतो, आचा येतो, महामध्ये आहे तो, आणि इंद्रमधला फक्त ईचा येतो या सुरुवातीच्या. पुढच्या अनुस्वाराचा या संधीमध्ये कुठलाच भाग येत नाही. त्याच्यामुळे आ अधिक ई एवढीच संधी होते आणि त्यामुळे ए असा स्वर तयार होतो. तसंच उमा आणि ईश मध्ये पण आहे, इथे आ आणि ई तयार झालं त्याच्यामुळे पण ई, उमेश. नंतर प्रश्नोत्तर, याच्यामध्ये पण प्रश्न उत्तर, अ अधिक उ मिळून ओ झाला, प्रश्नोत्तर. समुद्र उर्मी, इथे अ आणि दीर्घ उ आहे, मिळून ओ तयार झाला, समुद्रोर्मी. उर्मी म्हणजे लाट, समुद्राची लाट, समुद्राच्या लाटा असं आपण समुद्रोर्मी शब्दातून म्हणू शकतो. महाउत्सव, आ अधिक उ बरोबर ओ तयार होतो, महोत्सव. नंतर देवर्षी, देव मध्ये अ आहे, ऋषी मध्ये रू आहे, रू हा पण स्वर आहे, त्याच्यामुळे अ अधिक रू मिळून अर तयार होतं आणि देवर्षी असा शब्द तयार होतो. तसंच राजा ऋषीवरून राजर्षी शब्द तयार होतो. इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण संधी शब्द आहे म्हणून हा शी रस्व घेतलेला आहे दोन्ही ठिकाणी. प्रत्यक्षात मराठीमध्ये आपण ऋषी हा शब्द दीर्घ लिहितो, असं मराठीमध्ये आपण ऋषी लिहितो. पण इथे आपण संधी नियमासाठी जसे सुरुवातीचे शब्द मूळ संस्कृत प्रमाणे घेतलेत, म्हणजे तत्सम असेल तर तत्सम तसाच्या तसा लिहिला, ऱ्हस्व लिहिला, म्हणून आपण ऋषी पण शब्द असाच घेतलेला आहे, मूळ संस्कृतनुसार घेतलेला आहे. मराठीमध्ये ऋषी असा आपण दीर्घ लिहितो. तर देव ऋषी मुळे तयार झालेला देवर्षी हा शब्द आहे, हा संस्कृतनुसार असा आहे, देवर्षी राजर्षी. पण जेव्हा आपण शुद्ध शब्द ओळखा किंवा लेखन नियमानुसार शब्द अशासाठी हा शब्द लिहितो तेव्हा आपल्याला तो दीर्घ लिहायला हवा. म्हणजे देवर, महत्त्वाचं काय, हा अंत्य जो स्वर आहे तो मराठीप्रमाणे दीर्घ असायला हवा. फक्त संधी प्रकरणापुरता आपण संधीचं स्पष्टीकरण योग्य प्रकारे मिळावं म्हणून हा शब्द इथे असा लिहिलेला आहे. लेखन नियमानुसार हे दोनही शब्द दीर्घच आहेत. इथले सगळे शब्द, समुद्रोर्मी हा शब्द सुद्धा मराठीप्रमाणे दीर्घच होईल. त्यामुळे कुठल्याही शेवटचा शब्द जर ऱ्हस्व असेल तर तो दीर्घ करून घ्यायचा. आता आपण हे सगळे शब्द बघितले. या शब्दांमधलं प्रमुख तुमच्या लक्षात काय आलं असेल की इथे स्वर वेगवेगळे आहेत, की अच्या अ आणि आ ई एकत्र आलेत, कुठे आ आणि ई एकत्र आलेत, कुठे अ आणि उ एकत्र आलेत, अ आणि रू एकत्र आलेत, आणि त्यापासून तयार होणारा तिसरा स्वर सुद्धा वेगवेगळा आहे. कुठे ए झालेला आहे, कुठे ओ झालेला आहे, कुठे अर झालेला आहे. मग यावरूनच संधीचा हा दुसरा नियम तयार झालाय. म्हणजे कोणते स्वर एकत्र आले की त्यापासून कुठला स्वर तयार होतो यावरती हा दुसरा संधीचा नियम आधारित आहे. आपण तो आता नियम पाहूया. आत्ता आपण जे शब्द बघितले त्याचं निरीक्षण केलं तर काय लक्षात येईल, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण विजातीय किंवा दुसऱ्या प्रकारचा ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आहे. जर तो शब्द त्याच जातीतला ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर असेल तर तो पहिल्या नियमाप्रमाणे त्याचा संधी होईल, संधी शब्द तयार होईल. पण इथे कसं आहे की शेवटचा वर्ण ऱ्हस्व असेल किंवा दीर्घ असेल, याच्यावरती काहीच अवलंबून नाहीये.
ऱ्हस्व असो दीर्घ असो. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण सुद्धा मात्र विजातीय पाहिजे. हां, सजातीय असेल तर त्याला पहिला नियम लागू होतो किंवा दुसऱ्या प्रकारचा. विजातीय याचाच अर्थ दुसऱ्या प्रकारचा. ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ म्हणजे स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आहे यावरती काहीच अवलंबून नाही आहे. महत्त्वाचं काय आहे की यातले वर्ण हे विजातीय असले पाहिजेत. जर सजातीय असले तर त्यांना पहिला नियम लागू पडेल. इथे हा विजातीय वर्ण पाहिजेत. दोहोंबद्दल तयार झालेला स्वर, यावरून तयार झालेला नियम. आता आपण बघितलं की हा नियम सर्व शब्दांना सारखा नाही आहे. तर या नियमाचे असे 3 वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आलं तर दोहोंऐवजी ए येतो. आपण सुरुवातीला बघितलं होतं. सुरुवातीला जे बघितलेले सगळे शब्द होते की ज्यामध्ये ए आलेलं होतं ते सगळे शब्द याची उदाहरणं आहेत. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आलं तर त्या दोहोंऐवजी ओ येतो. असंही आपण हाही नियम याचेही काही शब्द बघितले होते. म्हणजे अ आणि आच्या पुढे काय येतंय, एकदा ई आणि ई आलं तर ए होतो, त्याच्या पुढे उ आणि उ आलं तर ओ होतो. हां, आता त्यांच्या पुढे रू आल्यास अर येतो. इथे रू मध्ये र आहे, तो अर होतो. संस्कृतमध्ये याला गुण असे म्हणतात. एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला आदेश असं म्हणतात. हां, आता गुणादेश, त्यामुळे या संधीला गुणादेश असं म्हणतात. आता गुणादेश शब्दामध्ये पण संधी झालेली आहे. गुण अधिक आदेश. म्हणजे इथे अ आहे आणि इथे आ आहे. हे सजातीय स्वरसंधी आणि त्यातून आ कायम राहिला आणि गुणादेश असा शब्द तयार झाला. म्हणजे गुणादेश हा शब्द स्वतः सुद्धा एक संधी शब्द आहे. तर आपण आत्ता हा नियम बघितला की अ किंवा आ यांच्या पुढे जे काही येत आहेत, इथे ई आणि ई आलंय, इथे उ आणि उ आलंय आणि इथे रू आलाय, त्यामुळे अर येतो. तर त्याच्या पुढे कुठला स्वर येतो त्यावर तयार होणारा तिसरा स्वर अवलंबून आहे. आता आपण हा नियम पाहिल्यावर पुन्हा एकदा ते शब्द पाहूया म्हणजे आपली चांगली उजळणी होईल. आत्ताच आपण जो नियम बघितला त्याची ही उदाहरणं पुन्हा एकदा ह्याच्यावरती नजर टाका की कशा प्रकारे तयार झालेत. तर अ आणि ई मिळून ए तयार झाला असा आपण नियम बघितला. आ आणि ई मिळून पण ए, म्हणजे हे 4ही प्रकार एचे आहेत. त्यानंतर हे 3 प्रकार ओचे आहेत आणि तिसरा प्रकार आहे अरचा आहे. म्हणजे इथे लक्षात येईल की रू आला की अर येतोय, कारण रू मध्ये र आहे. जेव्हा उ येतोय तेव्हा ओ होतोय आणि इतर स्वर येतात ई वगैरे त्यावेळेस त्याचा ए होतो. आता या व्यतिरिक्त पण काही स्वरसंधी अजून बाकी आहेत. म्हणजे काही अजून वेगळे स्वर आहेत की जे यामध्ये दिसत नाही आहेत. ते कुठल्या प्रकारात आहेत ते आपण पुढच्या नियमामध्ये शिकूया. मगाशी आपण अच्या पुढे आ आलेला बघितला, अच्या पुढे ई आलेला बघितला. आता बाकी स्वर बाकी आहेत अजून, ते आलेले नाही आहेत. तर ते या सगळ्या शब्दांमध्ये तुम्हाला दिसतील. हां, आता क्षण एक. हां, इथे बघा कसं आलंय. इथे अच्या पुढे ए आलेला आहे, इथे अच्या पुढे ऐ आलेला आहे. मत ऐक्य. सदा एव मध्ये असं आलेलं आहे. प्रजा ऐक्यमध्ये आ आणि ऐ आलेला आहे. जल ओघ मध्ये अ आणि ओ आलेला आहे. गंगा ओघ मध्ये आ आणि ओ आलेला आहे. वृक्ष औदार्य मध्ये तर अ आणि औ आलेला आहे. नंतर रमा औदार्य मध्ये पण आ आणि औ आलेला आहे. म्हणजे इथे अजून खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्वर पहिल्या एका स्वरापुढे आलेले आहेत. म्हणजे इथे वेगळ्या प्रकारची स्वरसंधी आहे. अजूनपर्यंत आपण जे प्रकार बघितले त्यापेक्षा इथे वेगळे स्वर दिसत आहेत आणि त्यातून तयार होणारा स्वर सुद्धा वेगळा आहे. आता हे कसे तयार झालेत यावरून आपल्याला नियम शिकता येईल. आता इथे लक्षात येईल की ह्या सगळ्याचा ऐ झाला आणि या सगळ्याचा औ झाला. म्हणजे इथे 2 प्रकारे तिसरा वर्ण तयार झालेला आहे. या अशा संधीचा ऐ झालेला आहे आणि अशा प्रकारच्या संधीचा औ झालेला आहे. आता हे सगळे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. संधी शब्द अशासाठी पण लक्षात ठेवायचे की जेव्हा लेखनविषयक नियमांचे प्रश्न असतो, म्हणजे पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा किंवा पुढीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा, असे जे सगळे प्रश्न येतात त्यासाठी संधी शब्दातले प्रश्न बरेचदा विचारले जातात. कारण संधी शब्द जे जे आहेत त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ते लिहायला थोडेसे कठीण आहेत. काना मात्रा, जोडाक्षरं असतात, ऱ्हस्व दीर्घ असतं,
तर याच्यामुळे हे शब्द अचूकपणे लिहिणं महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही संधीचा अभ्यास कराल तेव्हाच ह्या संधी शब्दांचाही चांगला अभ्यास करा. तेही लक्षात ठेवा की हे कसे लिहिलेले आहेत, कान्हामात्रा कसे दिलेले आहेत, ऱ्हस्वदीर्घ कसे दिलेले आहेत, हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे संधीबरोबरच लेखनविषयक नियमांचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात. आता आपण हे सगळे बघितले की हे स्वर कसे एकत्र झालेले आहेत, त्याच्यातून तिसरा स्वर कसा तयार झालेला आहे, आणि हेही शब्द बघितले. हे स्वर एकत्र येऊन तो स्वर इथे मध्ये दिसतो तुम्हाला. ह्या रमोदौर्य म्हणजे रमा आणि औदार्य, तर इथल्या मधल्या शब्दाला तो स्वर दिसला. नंतर वृक्ष औदार्य, इथे वृक्ष उदार्य, अशा प्रकारे गंगौघ. अशा प्रकारे हा सगळा मधल्या शब्दामध्ये बदल झालेला आहे, कारण हा जो स्वर आहे त्याचा परिणाम ह्या इथल्या मधल्या शब्दावर होतोय. म्हणजे थोडक्यात या शेवटच्या शब्दावर त्याचा परिणाम होतो आणि तो हा वर्ण तिथून नाहीसा होतो आणि पुढचा शब्द त्याला जोडला जातो. अशा प्रकारे हे शब्द तयार झालेत. आता या शब्दांच्या निरीक्षणावरून जो पुढचा नियम आपल्याला काढता येतो तो आता आपण सविस्तरपणे बघूया. आत्ता आपण जे सगळे शब्द बघितले त्यावरून आपल्याला काय नियम काढता येतो की अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ हे स्वर आले. अजूनपर्यंत आपण दरवेळी पाहत आलोय की अ आच्या पुढे वेगवेगळे स्वर येत आहेत. त्याच्या पुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल ऐ हा स्वर येतो, आणि अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ स्वर आल्यास त्यांच्याबद्दल औ हा स्वर येतो. आता इथे लक्षात घ्या, याचा अर्थ जो दीर्घ स्वर आहे हा दीर्घ स्वर तो कायम राहिलेला आहे आणि त्या स्वरामध्ये वृद्धी झालेली आहे. कारण ए किंवा आई याच्यामधला ऐ कायम राहिला म्हणजे त्या स्वरामध्ये वृद्धी झालेली आहे, त्यामुळे त्याला वृद्ध्यादेश असं म्हणतात. आता वृद्ध्यादेश हा शब्द सुद्धा संधी शब्द आहे. वृद्धी अधिक आदेश, मगाशी आपण बघितलं गुणादेश, गुण अधिक आदेश, तसंच वृद्धी अधिक आदेश. वृद्धी म्हणजे वाढ, तर या स्वरामध्ये वाढ होते म्हणजे अधिक पुढचा स्वर इथे तयार होतोय, म्हणून त्याला वृद्ध्यादेश असं म्हणतात. म्हणजे वृद्धी अधिक आदेश, अ किंवा आ याच्या पुढे ए किंवा ऐ आल्यानंतर ऐ कायम राहतो. म्हणजे जो पुढचा स्वर आहे, जो वाढीव स्वर आहे तो कायम राहतो, म्हणून त्याला वृद्ध्यादेश असं म्हणतात. आता आपण स्वरसंधीतले अजून पुढचे काही नियम बघूया. आता आपण चौथा नियम बघतोय. त्या नियमासाठी जी उदाहरणं आहेत ती आधी पाहूया. प्रीती अर्थ. आता इथेही लक्षात घ्या की हा संस्कृतमध्ये जसं तत्सम आहे तसं प्रीती आपण इथे लिहिलेलं आहे, त्यामुळे प्रीती अर्थ, प्रीत्यर्थ. आता इथे बघा कुठला ई हा स्वर आहे, अर्थमध्ये अ आहे, पण जेव्हा प्रीत्यर्थ असा शब्द तयार झाला तेव्हा तिथे य आलेला आहे. इथे तर य दिसत नाही आहे प्रीती अर्थमध्ये. तर या नियमाचं तेच वैशिष्ट्य आहे की ई अधिक अ याच्यामध्ये य आलेला आहे आणि मग प्रीत्यर्थ असा शब्द तयार झालेला आहे. हा य इथे नव्याने आलेला आहे की जो आपल्याला मूळ शब्दामध्ये दिसत नाही. इथल्या सगळ्याच शब्दांमध्ये बघा इति आदी, इथे पण ई आणि आ आहे, पण तरी पण इथे य पाहुणा आलेला दिसतोय आणि त्या यचं पुढे आ झालंय, म्हणजे आदीमधला आ ह्याच्यामध्ये मिसळलाय आणि हा पाहुणा या शब्दामध्ये जाऊन बसलाय. अतिउत्तम, इथे पण असंच आहे, हा पाहुणा य आलेला आहे आणि त्याला उ हा स्वर त्याच्यात मिसळून यू तयार झालाय. प्रति एक, इथे पण असंच झालेलं आहे, ये झालेलं आहे आणि प्रत्येक मध्ये ये दिसतोय. स्थिती अंतर, तिथे पण असंच आहे, अ आहे, य. स्थित्यंतर. नंतर देवी औदार्य, इथे त्याच्यामुळे य ला पुढे औ हा स्वर जोडला जाऊन देवौदार्य, देवी औदार्य, देवौदार्य असा शब्द तयार झालाय. मनु अंतर, इथे उ अधिक अ आहे, पण इथे मात्र पाहुणा बदललेला आहे. इथे पाहुणा आलेला आहे व. नंतर पितृ अर्थमध्ये रू आहे, इथे अ आहे, र आणि ओ. तर हे सगळे शब्द बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की या प्रकारच्या संधीमध्ये अजून एक वेगळाच शब्द याच्यामध्ये येतोय की जो पाहुणा शब्द आहे, जो मूळ शब्दामध्ये आपल्याला दिसत नाही. पण आता हा पाहुणा कुठे कुठे आलेला आहे आणि काही ठिकाणी य आलाय आणि काही ठिकाणी व आलाय, काही ठिकाणी र आलाय. असं का बरं झालंय?
ते आपण आता समजून घेऊया. आता इथे तुमच्या लक्षात येईल की प्रीती अर्थ इथे य आलेला आहे. त्याच्यानंतर व कुठे आलेला आहे, मनू अंतर इथे उ आणि अ, इथे व आलेला आहे. त्याच्यानंतर जिथे रू आहे तिथे र आलेला आहे. आता याचा अर्थ मूळ संधी शब्दामध्ये म्हणजे मूळ संधी ज्या शब्दांपासून तयार झाले त्या शब्दांमध्ये असे काही विशिष्ट स्वर आहेत की ज्यामुळे तयार होणारा तिसरा जो स्वर आहे तो बदलतोय. हा फरक तुमच्या लक्षात येईल. इथे ई आणि अ किंवा ई आणि आ अशा प्रकारचं सगळं वर्ण बदललेले आहेत किंवा मूळ वर्ण हे असे आहेत ई आणि ऊ सारखे. पण इथे मात्र रू, उ, अ अशा प्रकारचं त्या वर्णांचं एकत्रीकरण झालेलं आहे. म्हणजे तो जो नियम आहे हे असे वेगवेगळे शब्द, पाहुणे शब्द नवीन शब्दांमध्ये येण्याचा, तर हा नियम यावरून आपल्याला लक्षात येतो. आता तो नियम काय ते बघूया आणि नियम पाहून झाला की पुन्हा आपण या शब्दांकडे वळूया. म्हणजे तुम्हाला ही संकल्पना अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आत्ता जे आपण बघितले की पाहुणे आलेले काही शब्द होते, तर त्याच्या संदर्भातला हा चौथा नियम आहे. ई, उ, रू ऱ्हस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास ई आणि ई बद्दल य, उ आणि ऊ बद्दल व आणि रू बद्दल र हा वर्ण येऊन त्यात पुढील स्वर मिसळतो आणि संधी होतो. म्हणजे हे जे त्याच्याबद्दल येणारे स्वर आहेत, आता बघा यांच्यापुढे विजातीय ई बद्दल य म्हणजे य येतो, उ बद्दल व येतो आणि रू बद्दल ल येतो. अजून जो क्लुप्तीमध्ये लू आहे त्या शब्दाचा पण हाच नियम आहे, पण त्या प्रकारचे शब्द मराठीमध्ये नसल्यामुळे त्याचा समावेश यात केलेला नाहीये. इथे फक्त य, व आणि र बद्दल आहे. क्लुप्तीमधला जो लू आहे तो आपण इथे विचारात घेतलेला नाहीये. तर या तीनही प्रकारचे जे शब्द आहेत हे पाहुणे शब्द आहेत की जे त्या शब्दामध्ये येतात, त्याच्या ऐवजी येतात. आणि यामुळे जी संधी होते त्याला यणादेश असं म्हणतात. यणादेशमध्ये काय आहे, य हा लक्षात ठेवायचा. हा य जो पाहुणा आलाय ना सुरुवातीला, त्याच्यामुळे या पूर्ण संधीलाच यणादेश असं नाव आलंय. त्यामुळे ई, उ, रू यांच्याबद्दल य व र असे आदेश होतात, त्याला यणादेश असं म्हणतात. या य व र वरून लक्षात येईल की पहिलं अक्षर आहे य, त्यावरून यणादेश. आणि य व र यांच्याबद्दल ई, उ, रू आल्यास त्यांना संप्रसारण असं म्हणतात. पण हा जो प्रकार आहे संप्रसारणाचा तो मराठीमध्ये नाहीये. म्हणजे ते काही शब्द फक्त संस्कृतमध्ये आहेत की जे मराठीत वापरले जात नाही. त्यामुळे याची उदाहरणं आपण याच्यात घेतलेली नाहीयेत किंवा कुठल्याही मराठी व्याकरणाच्या पुस्तकात दिलेली नाहीयेत, कारण त्याची आवश्यकताच नाहीये. ते शब्द आपण मराठी व्याकरणात किंवा मराठी भाषेमध्ये वापरत नाही. पण हे जे यणादेशाचे शब्द आहेत जे आपण सुरुवातीला बघितले ते शब्द आपण मराठी व्याकरणात वापरतो, आपल्या मराठी भाषेमध्ये वापरतो. त्याच्यामुळे हा नियम आपण असा शिकलेला आहे की ई, उ, रू यांच्याबद्दल हे आदेश होतात आणि या आदेशाला यणादेश म्हणतात, कारण याच्यामध्ये य येतो, काहीमध्ये व येतो आणि काहीमध्ये र येतो, जो त्या मूळ शब्दांमध्ये आपल्याला दिसत नाही. तर त्या स्वरांच्या बद्दल हे नवीन वर्ण तिथे येतात आणि एक वेगळा शब्द तयार होतो. आता आपण त्या शब्दांकडे पुन्हा एकदा नजर टाकूया. आत्ता आपण यणादेशाचा नियम बघितला. आता हे शब्द पुन्हा एकदा बघा, तुमच्या लक्षात येईल की इथे य आलेला आहे, ई आणि आ अशा प्रकारचा संधी झालेला आहे, त्यातनं य आलेला आहे. नंतर व साठी मनू अंतर इथे पण लक्षात घ्या, इथे अच आलेला आहे कारण जो अनुस्वार आहे तो अंतर मधला अ अधिक अनुस्वार आहे. म्हणजे अंतरचा आपण जेव्हा विग्रह करतो किंवा अंतर या शब्दाची फोड करतो तेव्हा अ अधिक अनुस्वार अशी करावी लागते. त्यामुळे इथे अ आलेला आहे, इथे अम आलेला नाहीये, कारण अम हा स्वरादी आहे आणि तो स्वरादी हा स्वराच्या नंतर येतो, त्याच्यामुळे अ नंतर येईल. त्यामुळे मनू अंतरचा विग्रह करताना इथे अनुस्वार येणार नाही, तर इथे फक्त अ येईल. आता इथे उ आल्यामुळे इथे व आलाय आणि इथे रू आल्यामुळे इथे र आलाय. असा बदल झाला आणि त्यातून हे शब्द तयार झाले. अशा प्रकारे जेव्हा संधी केली जाते, अशा प्रकारे संधी शब्द तयार होतात, तेव्हा त्यांना यणादेश असं म्हणतात. आता आपण स्वरसंधीचे एकूण 4 नियम बघितले. आता आपण 5व्या नियमाकडे जाऊया.
ने अन असा जेव्हा संधी शब्द तयार होतो तेव्हा त्याच्यामध्ये हे असे वर्ण एकत्र झालेले असतात. ने मध्ये ए आहे, न अधिक ए, त्याच्यानंतर अ आहे अन मध्ये. तर ए आणि अ हे एकत्र येऊन ऐ आणि अ म्हणजे अय असा तयार होतो. हा य हलंत आहे, त्याच्यामध्ये अ येतो आणि अय असं तयार होतं. आणि त्यामुळे मग नयन, न य न अशा प्रकारे हा शब्द तयार होतो. हे सगळेच शब्द जे आहेत ना हे मूळ संस्कृत शब्द आहेत. त्याच्यामुळे मराठीमध्ये आपण फक्त ने किंवा शे, गई, श्रो, नऊ हे आपण शब्द किंवा धातू मराठीमध्ये वापरत नाही. तर हे शब्द सगळे संस्कृत आहेत. संस्कृतमध्येच हे दोनही प्रकारचे शब्द, त्यांचे प्रत्यय असे सगळे वापरले जातात. त्यामुळे हा संधीचा नियम जो आहे हा संस्कृत प्रकारावरून आपण मराठीमध्ये घेतला आहे. पण आपण ते शिकण्याचं कारण म्हणजे आपण हे सगळे शब्द वापरतो. शयन म्हणजे झोपणे, नयन म्हणजे डोळे, गायन म्हणजे गाणे, श्रवण म्हणजे ऐकणे, नाविक म्हणजे नाव चालवणारा, होडी चालवणारा. तर आपण बरेचसे संस्कृत शब्द मराठीत वापरतो. त्याच्यामुळे ते कसे तयार झालेत यासाठी आपण हा संधी नियम शिकतोय. पण हा सगळा संधी नियम जो आहे किंवा हे जे संधीची प्रक्रिया आहे ही सगळी संस्कृतनुसार आहे. त्यामुळे मराठीमध्ये याला तुम्हाला अर्थ मिळणार नाही की आयचा अर्थ काय किंवा औचा अर्थ काय किंवा आवी का होतं. अशा प्रकारचे प्रश्न मराठी व्याकरणामध्ये आपल्याला सोडवता येणार नाहीत. कारण हे जसं संस्कृत व्याकरणामध्ये आहे तसंच्या तसं आपण मराठी व्याकरणात घेतलेलं आहे. कारण यानुसारच आपल्याला या शब्दांची व्युत्पत्ती समजते की हा शब्द कसा तयार झाला आहे. तर हा शब्द नऊ इक आणि आवी, इथे पुढे ई असल्यामुळे तो त्याच्यात एकत्र होतो. हा व मध्ये ई येतो आणि हा त्यामुळे वी ऱ्हस्व होतो. इथे ऱ्हस्व दीर्घचं तुम्हाला खूप लक्षात ठेवावं लागतं. नाहीतर हा जर ई दीर्घ असता तर इथे नाविक हे दीर्घ झालं असतं. म्हणजे जेव्हा ऱ्हस्व दीर्घ असतं शब्दांचं किंवा मधलाच शब्द ऱ्हस्व असतो, मधलाच शब्द दीर्घ असतो, तेव्हा तो शब्द कसा तयार झाला आहे, त्याच्यामध्ये कुठले वर्ण आहेत, कुठले स्वर आहेत हे पाहिलं की आपल्या लक्षात येतं की म्हणून हा वी ऱ्हस्वच आहे. कारण हे आवी असं तयार झालेलं आहे. आणि कारण हा इक जो आहे ना हा ऱ्हस्व आहे. हा इक जर दीर्घ असता तर इथे नाविक हे वी दीर्घ झाला असता. त्यामुळे हे सगळे शब्द आहेत नयन, शयन, गायन, श्रवण, नाविक अशा प्रकारचे जे शब्द आहेत हे अशा प्रकारे तयार झालेले आहेत. विसर्ग अशा प्रकारचे स्वर एकत्र होऊन तयार झालेले आहेत आणि त्यातून हे संधी शब्द तयार झालेले आहेत. यातले ऱ्हस्व दीर्घ आणि त्याच्यामध्ये संधीचा कोणता प्रकार झालेला आहे हे तुम्हाला या सगळ्यावरून लक्षात येईल. आत्ता आपण जे सगळे शब्द बघितले शयन, नाविक, गायन, श्रवण हे सगळे शब्द या चार आत्ता आपण जे सगळे शब्द बघितले म्हणजे शयन, गायन, श्रवण हे सगळे शब्द या अशा प्रकारच्या संधीच्या नियमाने तयार झालेले आहेत. हे जे नवीन शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे ते शब्द शयन असं झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अय आहे शयनमध्ये, नाविकमध्ये आवी आहे. आणि ते कसे तयार झाले हे आपण बघितलं की या स्वरातून तयार झालेले आहेत. हे स्वर एकत्र आले त्यातून हा तिसराच प्रकार तयार झाला आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या अशा प्रकारचा तिथे एक स्वर असं म्हणता येणार नाही, अशा प्रकारचा प्रत्यय किंवा एक मधला शब्द तयार झाला की ज्यामुळे ते दोन शब्द पुन्हा जोडले गेले आणि त्यातून तिसरा शब्द तयार झाला. यावरून आपल्याला हा नियम सांगता येईल की ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला, हे सगळे सुरुवातीला बघितले तुम्ही ए, ऐ, ओ, औ, यांच्या पुढे कोणताही स्वर आला तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे अय, आय, औ आणि आव असे आदेश होतात. आदेश होणं म्हणजे बदल होणं आपण सुरुवातीला बघितलंय. त्यापुढील स्वर त्याच्यामध्ये मिसळतो. आता इथे पुन्हा स्वर आहेत म्हणजे हे मध्ये झालेले आदेश आहेत, त्याच्यानंतर पुन्हा पुढचा स्वर आहे आणि मग त्यातून एक नवीन शब्द तयार होतोय की जो त्या शब्दामध्ये जातो. आणि त्या शब्दात जाताना पुन्हा हा जो सुरुवातीचा स्वर आहे तो तिथल्या शब्दामध्ये मिसळतो आणि मग त्यातून नवीन शब्द तयार होतो. नाविकमध्ये इथे आ गेलेला आहे नाविकचा आणि मग पुढे वी ऱ्हस्व आलेला आहे. म्हणजे आवी सुद्धा आवी अशाच प्रकारे जात नाही तर हा स्वर पण आधीच्या शब्दामध्ये मिसळतो आणि हा जो शेवटचा शब्द आहे
तो मात्र आपल्याला दिसतो त्या शब्दामध्ये. त्यामुळे हा जो संधीचा प्रकार आहे तो अगदी व्यवस्थित लक्षात घ्या आणि समजून घ्या की कशा प्रकारे हे शब्द तयार झालेले आहेत आणि कुठल्या शब्दांच्या एकत्रीकरणातून काय तयार होतं. ए पासून ऐ होतं, नंतर ऐ असेल तर आय होतं, हां ओ पासून औ आणि आव, अशा प्रकारचे हे सगळे आदेश होतात. हां, आदेश म्हणजे बदल, त्यापुढील स्वर त्यामध्ये मिसळतो आणि त्यातून नवीन शब्द तयार होतात. आत्ताच आपण संधीचा स्वरसंधी हा एक महत्त्वाचा प्रकार बघितला. स्वरसंधीमध्ये 5 वेगवेगळे नियम आहेत. हे 5ही नियम तुम्ही व्यवस्थित अभ्यासलेत, तो नियम सिद्ध करणारे शब्द अभ्यासलेत, असे अजून अनेक शब्द आहेत. आपण आत्ता उदाहरणादाखल जास्तीत जास्त शब्द घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण अजूनही काही शब्द आहेत. अशा सगळ्या जास्तीत जास्त शब्दांचा तुम्ही अभ्यास केलात, तो शब्द कसा तयार झाला आहे हे तुमच्या लक्षात आलं तर आपोआपच तुमच्या संधी नियम लक्षात येईल. त्यामुळे जेव्हा कुठे शब्द एखादा वाचनात आला किंवा आपल्या लेखनात आला, कोणाकडून ऐकला, तर हा शब्द कसा तयार झाला असेल, हा संधी शब्द आहे का, हा सामासिक शब्द आहे का, किंवा शब्दसिद्धीच्या कुठल्या प्रकारातला आहे का, असा विचार जर आपण केला तर एकीकडे भाषेचाही अभ्यास होईल आणि व्याकरणाचा सुद्धा अभ्यास नक्की पक्का होईल. धन्यवाद.